जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन वर्ग 7 भाग 45। सासादन गुणस्थान। हे गुणस्थान वर चढताना होत नाही, चौथ्या गुणस्थानातून खाली उतरताना होते. उपशम सम्यक दृष्टी जीवास जेव्हा अनंतानुबंधी कषयाचा उदय होतो तेव्हा तो सम्यकत्वापासून भ्रष्ट होतो. पण जोपर्यंत मिथ्यात्वाचा उदय येत नाही तोपर्यंत मधल्या अवस्थेत जे विराधनारूप भ्रष्टरूप परिणाम होतात त्याला सासादन गुणस्थान म्हणतात. या गुणस्थानाचा काळ कमीत कमी 1 समय व जास्तीत जास्ती 6 आवली असतो. या गुणस्थानातून नियमाने तो मिथ्यात्व गुणस्थानातच जातो. जेव्हा सम्यकत्वरूपी पर्वतावरून मिथ्यात्वरूपी भूमीच्या सन्मुख खाली पडतो, परंतु जोपर्यंत मिथ्यात्वरूपी भूमीवर येत नाही त्या मधल्या अवस्थेला सासादन हे नाव आहे. 3. मिश्र गुणस्थान. सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय असताना जीवाचे धड सम्यकत्वरूपही नाही व धड मिथ्यात्वरूपही नाही असे मिश्र परिणामे होतात, त्यास मिश्र गुणस्थान म्हणतात. ज्याप्रमाणे श्रीखंडाचा स्वाद धड साखरेसारखा गोडही नसतो व धड दह्यासारखा आंबटही नसतो असा मिश्र स्वाद असतो, त्याप्रमाणे हे सम्यकत्व मिथ्यात्वरूप परिणाम मिश्र असतात. या मिश्र गुणस्थानातील जीव देशसंयम किंवा संयम धारण करू शकत नाही. पुढील आयुचा बंध देखील या मिश्र परिणामात होत नाही. मरताना नियमाने एकतर मिथ्यात्व दृष्टी होतो अथवा सम्यक दृष्टी होतो, नंतर मरण येते. या गुणस्थानात मारणांतिक समुद्घात देखील होत नाही. 4. अविरत सम्यकत्व. दर्शन मोहनीय कर्माच्या 3 प्रकृती अर्थात मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती व अनंतानुबंधीच्या 4 प्रकृती याप्रमाणे 7 प्रकृतीचा उपशम किंवा क्षय किंवा क्षयोपक्षम झाला असताना जीवाचे यथार्थ तत्व श्रद्धानुरूप परिणाम होतात, ते 4थे गुणस्थान होय. सातिशय मिथ्यादृष्टी जीव सम्यक दृष्टी होण्यापूर्वी जेव्हा करणलब्धी प्राप्त करतो तेव्हा त्याचे परिणामाची शुद्धी 3 प्रकाराने होते. त्याला करणत्रय म्हणतात. 1. अधःकरण, 2. अपूर्वकरण, 3. अनिवृत्तीकरण. अधःकरण ज्या परिणामात अनिकृष्टी रचना असते. अपूर्वकरण जेथे परिणामाची शुद्धता अपूर्व वाढतच राहते. अनिवृत्तीकरण जेथे सर्वांचे परिणामाची सारखी शुद्धी होत राहते. याप्रमाणे जो करणलब्धी प्राप्त करून करणत्रय मांडतो, जेव्हा 3 प्रकारची परिणामशुद्धी होते तेव्हाच त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. करणलब्धी प्राप्त झाल्याशिवाय सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. हाच करणत्रय मांडण्याचा क्रम 5व्या गुणस्थानात चढताना देखील होतो. जीव अजीव आदी प्रयोजनभूत तत्वाविषयी याचे यथार्थ श्रद्धान असते. स्वपराचे भेद विज्ञान असते. ध्येय उपादेय तत्वाचा विवेक असतो. आपल्या ध्रुव आत्मस्वभावाची दृढ रुची असते. तथापि पूर्वकर्मोदयवश व्रत संयम धारण करण्याचेच परिणाम होत नाही. म्हणून या गुणस्थानात अविरत सम्यकत्व हे नाव आहे. तो पंचेंद्रियाच्या विषयापासून त्रसस्थावर जीवाच्या हिंसेपासून विरत नसतो, म्हणून यास अविरत सम्यक दृष्टी म्हणतात. धर्माचा मोक्षमार्गाचा प्रारंभ याच गुणस्थानापासून होतो. ज्यावेळी जीवाला यथार्थ तत्वज्ञान आत्मस्वभाव ज्ञान होते, यथार्थ तत्व श्रद्धान होते, त्याच समयी त्याला पूर्वी असलेले ज्ञान व चरित्र हे सम्यक ज्ञान व सम्यक चरित्र म्हटले जाते. म्हणून सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य यांची एकतारूप मोक्षमार्ग या गुणस्थानापासून सुरू होतो.
अनंतानुबंधीच्या अभावात लब्धिरूप स्वरूपाचरण चारित्र्य या गुणस्थानात निरंतर असते. त्यामुळे संवर निर्जरा सतत होत असते. सम्यक दर्शन प्राप्त होताच जीवाच्या जीवनाचा सुकाणू जो पूर्वी मिथ्यात्व अवस्थेत संसार मार्गाकडे सुरू होता तो बदलून मोक्ष मार्गाकडे सुरू होतो. यासाठी सर्वप्रथम मिथ्यात्वाचा विपरीत मान्यतेचा त्याग करून सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घेण्याचा पुरुषार्थ अवश्य केला पाहिजे. सम्यक दर्शन हाच सुखी जीवनाचा राजमार्ग आहे. सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर त्याचे ज्ञान व चारित्र्य सर्व मोक्षमार्गानुकूल परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. सम्यक दर्शनाचे महात्म्य सांगताना आचार्य म्हणतात, जे सम्यक दर्शनापासून भ्रष्ट आहेत ते संसारातच भटकतात. सम्यक दर्शनापासून भ्रष्ट जो होतो त्याला निर्वाणाची प्राप्ती होऊ शकत नाही. जे दर्शन भ्रष्ट नाहीत पण कदाचित तावत्काळ चारित्र्यापासून भ्रष्ट जरी असतील तरी पुन्हा तात्काळ चारित्र्यामध्ये स्थिर होऊन मोक्षप्राप्ती करून घेऊ शकतात. पण जे दर्शनापासूनच भ्रष्ट आहेत त्यांना मोक्षसिद्धी प्राप्त होत नाही. 5. देशविरत गुणस्थान. प्रत्याख्यानावरण कषायाचा उदय असताना जीवाचे परिणाम सकल संयम धारण करण्याचे होत नाहीत. तथापि अप्रत्याख्यानावरण कर्माचा मोक्षोपशम असताना तो सकल संयमाचा अभ्यास म्हणून देशसंयम श्रावकाचे अणुव्रत, गुणव्रत, शिक्षाव्रत धारण करतो त्यास देशविरत गुणस्थान म्हणतात. या गुणस्थानात तो त्रसजीवाचाच घात करीत नाही म्हणून विरत म्हटला जातो. परंतु स्थावर जीवाच्या घातापासून विरत नसतो. गृह व्यापार संबंधी स्थावर जीव हिंसा त्याला नाईलाजाने करणे आवश्यक असते म्हणून तो अविरत. याप्रमाणे एकाच वेळी निरनिराळ्या अपेक्षेने विरत अविरत रूप उभयरूप परिणाम अविरोध रूपाने असतात म्हणून यास विरताविरत असे दुसरे नाव आहे. श्रावकाचे प्रामुख्याने 3 भेद आहेत. 1 पाक्षिक, 2 नैष्ठिक, 3 साधक. दुसऱ्या प्रकाराने श्रावकाच्या 11 प्रतिमा स्थाने सांगितल्या आहेत. 1 पाक्षिक. पहिला दर्शन प्रतिमाधारी हा पाक्षिक श्रावक म्हटला जातो. याला व्रत धारण करण्याचे परिणाम होत नाही परंतु व्रत धारण करण्याची भावना पक्ष असतो म्हणून यास पाक्षिक हे नाव आहे. 2 नैष्ठिक. दुसऱ्या व्रत प्रतिमेपासून 11व्या प्रतिमेपर्यंत नैष्ठिक श्रावक म्हटला जातो. 3 साधक. अंती आत्मस्वभावात स्थिर राहून समाधी मरण साधणारा तो साधक म्हटला जातो.